प्रियजन हो, पुन्हा एक वार मी आज तुमचे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. मी पुन्हा एक वार देवाचे उपकार मानू इच्छितो, कारण की त्याने आपल्याला हा आजचा दिवस दिलेला आहे, जेणेकरून आपण त्याच्या वचनामध्ये मंत्रमुग्ध होऊन त्याच्या इच्छानुसार चालण्याची जी संधी देवाने आपल्याला दिलेली आहे, याच्याबद्दल मी देवाचे उपकार मानत आहे. मी तुमच्या सर्वांचे देखील उपकार मानतो, कारण की तुम्ही आज वेळात वेळ काढून देवाचं वचन ऐकण्याकरिता एकत्रित जमलेला आहात. आणि माझी अशी आशा आहे, मला खात्रीशीर तुम्हाला सांगूसं वाटतं की देव ज्यावेळेस दोघं किंवा तिघं त्याच्या नावामध्ये एकत्रित होतात, त्यावेळेस देवाचं वास्तव्य त्या ठिकाणी असतं. प्रियजन हो, जसं तुम्ही जाणलेलं आहे की आपण एका मालिकेमध्ये पदार्पण केलेलं आहे, ज्याचं शीर्षक आहे दानियल आणि भविष्यवाणी. या मालिकेमधला आजचा तिसरा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे दानियलाचे तत्व. आणि म्हणून पुन्हा एक वार मी देवाला विनंती करू इच्छितो की त्यानं त्याची जी वस्ती आहे ती आमच्यामध्ये करावी, आपल्यामध्ये करावी, आणि पवित्र आत्म्याद्वारे त्यानं आपल्याला मार्गदर्शन करावं. तर आपण डोळे बंद करूया आणि देवाकडे विनंती करूया की त्याने आज आपल्याला मार्गदर्शन करावं. प्रार्थना करूया. स्वर्गातील सेनाधीश परमेश्वरा, तू ज्ञान संपन्न आहेस, तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, आणि परमेश्वरा त्याच कृपेनुसार, त्याच योजनेनुसार आज आम्ही तुझ्या चरणाशी एकत्रित जमलो असताना विनंती करत आहोत परमेश्वरा की आम्ही ज्ञानाने उणे असे आहोत, आणि म्हणून मागत आहोत की तुझं ज्ञान आमच्यामध्ये यावं, तुझं ज्ञान आमच्यावरती उतरावं, आणि पवित्र आत्म्याने आम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी समजण्यासाठी मदत करावी, म्हणून कळकळीच्या नागराची विनंती करत आहोत. पुन्हा एक वार मागत आहोत परमेश्वरा की तू माझ्यावरती तुझा पवित्र आत्मा याचा वर्षाव कर, जेणेकरून परमेश्वरा जरी माझे होठ असले तरी देखील परमेश्वरा ते तुझे शब्द असतील, माझं जरी अंतकरण असलं तरी देखील परमेश्वरा ते तुझे विचार असतील. प्रेमळ पित्या, मागत आहोत, कळकळीची आग्रहाची विनंती करत आहोत की आमची पात्रता नसताना देखील ह्या सर्व गोष्टी तू आम्हाला शिकवत आहेस, या सर्व गोष्टींचा आम्ही फायदा करून घ्यावा आणि सार्वकालिक जीवनाची वाटचाल करावी, असंच होऊ दे. इथून पुढची वेळ आमचं अध्ययन, हे वचन जे आहे हे तुझ्या हाती सोपवून देऊन नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आजचा जो संदेश आहे हा दानियेलच्या पहिल्या अध्यायावरती आधारित आहे, आणि ह्या अध्यायामध्ये आपण फार महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत, ज्या गोष्टी आपल्याला सध्याच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये फार गरजेच्या आहेत. जर आपण दानियेलचा पहिला अध्याय उघडला आणि त्याचं पहिलं वचन जर वाचलं तर ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. दानियेलचा पहिला अध्याय पहिलं वचन. यहुदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलचा राजा नबुकदनेझर ह्याने यरुशलेमवर चढाई करून त्याला वेढा घातला. आजच्या ह्या संदेशामध्ये आपण दानियल पुस्तकाची पार्श्वभूमी पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात दानियल आणि त्याच्या गोष्टी आणि भविष्यवाण्या ज्या आहेत त्या अस्तित्वात का आल्या, म्हणजे मुळात दानियलाचं पुस्तक का लिहिलं गेलं, दानियलाने त्याच्या सोबत्यांवरती किंवा त्याच्या कारकिर्दीच्या वेळेस ज्या घटना घडल्या आणि त्याच्यानंतर ज्या घटना घडणार आहेत त्या घटनांची आज आपण पार्श्वभूमी पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस आपण शाळेमध्ये होतो त्यावेळेस आपल्या सर्वांना आठवतं की ते गुरुजी जे आहेत ते वर्गामध्ये यायचे तर म्हणायचे, विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, आणि मग आपण सर्वजण आपल्याला स्वतःला सावरून एकदम बाकड्यावरती व्यवस्थित बसून आपण ती गोष्ट ऐकण्यास तयार होत असत. आणि मग ते गुरुजी म्हणायचे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी ती गोष्ट तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो.
माझ्या माहितीनुसार जेवढ्या गोष्टी मी ऐकल्या जवळपास सर्व गोष्टी त्यांची जी सुरुवात आहे ती मधून कधी झाली नाही. त्यांची जी सुरुवात आहे ती पहिल्यापासून झाली. आणि म्हणून आपण दानियल पुस्तकाचा अभ्यास करत असताना दानियल पुस्तक अस्तित्वात मुळात का आलं किंवा दानियल ह्या पुस्तकामध्ये ज्या घटना नमूद केलेल्या आहेत त्या घटना का झाल्या त्याच्याविषयी आपण जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. या ठिकाणी दानियल याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये लिहिलंय, यहुदाचा राजा योहायाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलचा राजा नबुकदनेझर ह्याने यरुशलेमवर चढाई करून त्याला वेढा घातला. आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की यहुदाचा राजा जो आहे त्याच्यावरती एक विधर्मी राजा जो आहे तो लढाई करून येत आहे. दानियल याचा पहिला अध्याय आणि 2रं वचन, प्रभूने यहुदाचा राजा योहायाकीम ह्याला त्याच्या हाती दिले. आता महत्वाचा प्रश्न असा आहे की जर योहायाकीम हा देवाचा सेवक आहे किंवा थोडक्यात देवाच्या राज्यावरती जर राज्य करत आहे तर देवाने त्या सेवकाला किंवा त्या राजाला विधर्मी राजाच्या हातामध्ये का द्यावं. आणि म्हणून आपल्याला पार्श्वभूमी माहित पाहिजे की हे लोक किंवा देवाचे लोक जगातल्या लोकांच्या हाताखाली किंवा अधिकाराखाली किंवा त्यांच्या गुलामगिरीमध्ये ते बंदीवानामध्ये किंवा बंदीगृहामध्ये का जातात. जर आपल्याला दानियल पुस्तकाची पार्श्वभूमी पाहायची असेल तर आपल्याला यिर्मयाचं पुस्तक पाहावं लागेल. प्रियजन हो, म्हणून ज्यावेळेस आपण एखाद्या पुस्तकाचा विचार करतो तर ज्या गोष्टी त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत त्या गोष्टीची पार्श्वभूमी आपण पाहायला पाहिजे. प्रियजन हो, ज्यावेळेस आपल्याला प्रभुभोजन या विषयावरती शिकायचं असतं तर आपण निर्गमच्या पुस्तकामध्ये जातो. तर तसंच ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण दानियलच्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस पार्श्वभूमी काय हे आपण पाहूया. यिर्मया याचा 25वा अध्याय आणि 1लं वचन. यिर्मया याचा 25वा अध्याय आणि 1लं वचन, यहुदाचा राजा योशियाचा पुत्र योहायाकीम याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुकदनेझर ह्याच्या कारकिर्दीच्या 1ल्या वर्षी यहुदाच्या सर्व लोकांविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे. जर आपण दानियल 1:1 मध्ये पाहिलं तर ह्या ठिकाणी लिहिलंय, योहायाकीम याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बाबेलचा जो राजा आहे नबुकदनेझर तो काय करतो, तो चढाई करून यरुशलेमवरती चढाई करून तो त्या शहराला वेढा घालतो. पण ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की योहायाकीम याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी देवाचं वचन यिर्मयाला काय प्राप्त होतं आणि यिर्मया ते वचन लोकांपर्यंत कसं पोहोचवतो. म्हणजे थोडक्यात नबुकदनेझर राजा ज्यावेळेस यरुशलेमवरती चढाई करून येतो ते योहायाकीम याच्या 3ऱ्या वर्षी म्हणजे कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी, आणि त्याच्यानंतर चढाई करून आल्यानंतर किंवा काही लोकांना नबुकदनेझर राजा बाबेलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्यानंतर असं लिहिलेलं आहे की सर्व लोकांविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे. म्हणजे काय वचन प्राप्त झाले. यिर्मयाचा 25वा अध्याय आणि 2रं वचन, यिर्मया संदेशाने यहुदाचे सर्व लोक व सर्व यरुशलेम निवासी यांना सांगितले की, म्हणजे ज्या वेळेस लोक गुलामगिरीमध्ये गेले त्याच्यानंतर पुढच्या वर्षी यिर्मयाला एक संदेश देवाने दिला आणि तो संदेश काय आहे ते आपण थोडक्यात ह्या ठिकाणी पाहत आहोत. यिर्मयाचा 25वा अध्याय आणि 3रं वचन, यहुदाचा राजा आमोनाचा पुत्र योशिया याच्या कारकिर्दीच्या 13व्या वर्षापासून. बंधुजन हो, ह्या ठिकाणी आपण पार्श्वभूमी पाहत आहोत की देवाचे लोक विधर्मी राजाच्या हातामध्ये का जातात.
म्हणजे थोडक्यात तुम्ही आणि मी जर आज ह्या भूतलावरती जिवंत आहोत तर आपण दाविदासारखे राजा आहोत का? दाविदासारखे आपल्यामध्ये ताकद आहे का? शक्ती आहे का? किंवा बाकीचे राष्ट्र आपल्याला घाबरतात का? का असं झालेलं आहे आपण विधर्मी लोकांच्या हाताखाली आलेलो आहोत? आणि म्हणून ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं यिर्मया 25:3 मध्ये, यहुदाचा राजा अमोनाचा पुत्र योशिया याच्या कारकिर्दीच्या 13व्या वर्षापासून आजवर 23 वर्ष, किती वर्ष? 23 वर्ष प्रियजन हो, परमेश्वराचे वचन मला प्राप्त होत असून ते मी तुम्हाला सांगत आलो. म्हणजे 23 वर्ष यिर्मया देवाचं जे वचन आहे ते यहुदी लोकांना सांगत होता. 23 वर्ष मोठ्या निकडीने सांगत आलो तरी तुम्ही ते ऐकले नाही, तरी तुम्ही ते ऐकले नाही असं देवाचं वचन म्हणतं. देवाने यिर्मयाला निवडलं आणि जवळपास 23 वर्ष देवाने यिर्मयाद्वारे यहुदी लोक म्हणजे थोडक्यात देवाच्या लोकांना संदेश पाठवून देव त्यांच्यावरती किती प्रेम करतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला असताना देवाचं वचन म्हणतं की देवाच्या लोकांनी त्याचं ऐकलं नाही. प्रियजन हो, आपण किती वर्ष झालं देवाच्या वचनामध्ये वाढत आहोत? आणि एवढे जर वचन आपण देवाच्या वचनामध्ये वाढत आहोत तर आपल्याला देवाच्या वचनाचा फायदा झाला का? म्हणजे ज्या गोष्टी देवाने आपल्याला दाखवलेल्या आहेत त्याच्या प्रेमापोटी त्या गोष्टी आपण आत्मसात करून त्याच्यानुसार चाललो आहोत का? या ठिकाणी 23 वर्ष यिर्मयानं देवाच्या लोकांना सांगितलं की देवाचं वचन काय आहे आणि विशेष करून काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी लिहिलं आहे यिर्मयाचा 25वा अध्याय आणि 4थं वचन. परमेश्वर आपले सर्व सेवक जे संदेश ते त्यांना त्याच्याकडे पाठवत आला, मोठ्या निकडीने पाठवत आला तरी तुम्ही ऐकले नाही, आपला कान लावला नाही. म्हणजे ह्या ठिकाणी यिर्मया सांगत आहे देवाच्या लोकांना. कधी सांगत आहे? ज्यावेळेस नबुकदनेझर येतो, विधर्मी राजा येतो आणि देवाच्या राजाला, देवाच्या नगरीमध्ये जो राजा राज्य करत आहे त्या राजाला ज्यावेळेस गुलामगिरीमध्ये घेऊन जातो, त्याच्या पुढच्या वर्षी देवाचं वचन यिर्मयाला प्राप्त होतं. आणि यिर्मया जो आहे ते फक्त जे लोक गुलामगिरीमध्ये गेलेले आहेत त्यांनाच फक्त बोलत नाही, तर जे लोक यरुशलेममध्ये बाकीचे राहिलेले आहेत त्यांना देखील हे वचन सांगत आहे. महत्वाचं वचन. ज्यावेळेस संदेष्टा बोलतो त्यावेळेस अधिकारीनं बोलतो, ज्यावेळेस संदेष्टा बोलतो त्यावेळेस खरं बोलतो. संदेष्टा देवाचं मुख आहे. यिर्मयाचा 25वा अध्याय 5वं वचन. ते म्हणाले, तुम्ही सगळे आपल्या कुमार्गापासून, आपल्या कर्माच्या दुष्टतेपासून फिरा, म्हणजे परमेश्वराने तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना जो देश युगानयुग दिला आहे त्यात तुम्ही राहाल. ज्यावेळेस देवानं सांगितलं की मी तुम्हाला वचनदत्त देशामध्ये घेऊन जाणार आहे, दुधामधाच्या देशामध्ये घेऊन जाणार आहे, पण त्याच्यामध्ये एक अट आहे. आणि ती अट म्हणजे जोपर्यंत तुम्ही माझ्या इच्छानुसार चालाल तोपर्यंत तुम्ही त्या दुधामधाच्या देशामध्ये, वचनदत्त देशामध्ये तुम्ही कायमस्वरूपी चिरकाळ राहाल. असं देवाचं जे अभिवचन आहे, देवाने सांगितलेलं जे वचन आहे ते वचन लोकांना पाळायचं होतं. पण यरुशलेममध्ये गेल्यानंतर, म्हणजे एकदा वचनदत्त देशामध्ये पोहोचल्यानंतर देवाच्या लोकांनी देवाचं ऐकलं का? बंधू आणि भगिनींनो, आपण खूप वेळेस देवाकडं काहीतरी काम आहे म्हणून येतो आणि काम झालं की देवाला विसरतो. मराठीमध्ये म्हण आहे, कामापुरता मामा. या ठिकाणी आपण हेही पाहत आहोत यिर्मयाचा 25वा अध्याय आणि 6वं वचन. तर यिर्मया ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगत आहे की ज्या गोष्टीमुळे हे लोक गुलामगिरीमध्ये गेले त्याच्याविषयी आता यिर्मया नमूद करत आहे. यिर्मया 25:6. अन्य देवांची सेवा करण्यास व त्यांचे भूजन पूजन करण्यास त्याच्या मागे जाऊ नका, म्हणजे
तुम्ही आपल्या हातच्या कृतीने मला संतप्त आणणार नाही व मी तुमचे वाईट करणार नाही. म्हणजे जर देवाचे लोक देवाला सोडून अन्य देवांची सेवा करतील, भजन पूजन करतील, तर देवाचं वचन असं म्हणतं की देव त्यांचं वाईट करेल. यिर्मयाचा 25वा अध्याय 7वं वचन, तरी आपल्या हातच्या कृतीने मला संतप्त आणून आपले नुकसान करून घ्यावे म्हणून तुम्ही माझे ऐकत नाही, असे परमेश्वर म्हणतो. म्हणजे स्वतःच्या इच्छानुसार, स्वतःच्या कृतीनुसार ज्यावेळेस आपण जातो, ज्यावेळेस देवाच्या वचनाच्या विरोधात, त्याच्या इच्छेच्या विरोधात जातो, त्यावेळेस देवाचा क्रोध आपल्यावरती भडकतो. बंधू आणि भगिनीनो, ह्या पार्श्वभूमी ज्या आहेत ना, ह्या पार्श्वभूमी फार महत्वाच्या आहेत. मग आपल्याला कळतं की देव न्यायी आहे की नाही. खूप वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की देवाने यरुशलेम, म्हणजे थोडक्यात यरुशलेमचा राजा जो आहे त्याला विधर्मी राजाच्या हातात का पाठवायचं. यिर्मयाचा 25वा अध्याय आणि 8वं वचन, ह्याच तो सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझी वचने ऐकली नाहीत. कोणती वचने? यिर्मया 25:9, म्हणून पहा मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुकदनेझर. आता खरा अभ्यास सुरू. देवाचं वचन म्हणतं की माझा सेवक बाबेलचा राजा नबुकदनेझर. नबुकदनेझर राजा जो मूर्तीपूजक आहे, जो विधर्मी आहे, तो देवाचा सेवक कधीपासून झाला? म्हणजे थोडक्यात देव ह्या ठिकाणी सांगत आहे की जे लोक जिवंत देव येशू ख्रिस्ताला सोडून अन्य देवतांच्या पाठीमागे लागतात, त्यावेळेस देव विधर्मी लोकांचा वापर करून आपल्याला धडा शिकवतो किंवा देवाच्या लोकांना धडा शिकवतो. कारण की देवाच्या लोकांना त्याची जाणीव झाली पाहिजे की जो आशीर्वाद त्यांनी नाकारलेला आहे, जो आशीर्वाद त्यांनी दूर केलेला आहे, तो आशीर्वाद तर जर त्यांना जास्त प्रमाणामध्ये जाणवायचा असेल, जाणून देवाला त्यांना द्यायचं असेल, तर देव काय करतो? विधर्मी लोकांचा वापर करतो. मग आपल्याला कळतं, अरे हा आशीर्वाद तर माझा होता. बंधू आणि भगिनींनो, जसं आपण काल शिकलो की जर आपण सुवार्ता सांगितली नाही तर नक्कीच कोण ना कोणतरी सुवार्ता सांगेल. त्यावेळेस आपल्याला खूप वाईट वाटेल. त्यावेळेस आपण म्हणू, देवाने सुवार्ता सांगायची जी होती त्यासाठी मला निवडलं होतं, मी ते नाकारलं, म्हणून आता देवाने दुसऱ्या लोकांचा वापर केला आहे. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे यिर्मया 25:9 मध्ये, म्हणून पहा मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुकदनेझर ह्याला बोलवून आणतो, असे परमेश्वर म्हणतो. त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर व आसपासच्या सर्व राष्ट्रावर आणतो. मी त्याचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र व कायमची उजाड करीन. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाला ज्यावेळेस आपण नाकारून दुसऱ्या देवाच्या पाठीमागे लागतो, तर देवाला त्याचा वीट आहे, आणि विशेष करून मूर्तीपूजा. यिर्मयाचा 25वा अध्याय आणि 10वं वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यामधून आनंदाचा व उल्हासाचा शब्द, नवऱ्याच्या व नवरीचा शब्द, जात्याची घरघर आणि दिव्याचा प्रकाश ही नाही तशी करीन. मी असं म्हणेन की जोपर्यंत त्यांना मराठी भाषेमध्ये अद्दल घडत नाही, जोपर्यंत त्यांचा जोपर्यंत ते प्रायश्चित करत नाहीत, तोपर्यंत देव त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण इस्रायलचे लोक जे गुलामगिरीमध्ये गेले, मिस्र देशाच्या गुलामगिरीमध्ये गेले, त्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर देवाच्या वचनानुसार आपल्याला निर्गम या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं की ज्यावेळेस देवाचे लोक देवापासून दूर गेले, त्याच्या वचनापासून दूर गेले, त्याच्या आज्ञेपासून दूर गेले, त्या अन्य देवतांच्या पाठीमागे लागले, त्यावेळेस देवाने त्यांना गुलामगिरीमध्ये पाठवलं. यिर्मयाचा 25वा अध्याय आणि 11वं वचन,
हा सगळा देश वैराण आणि विस्मयाला कारण होईल आणि ही राष्ट्रे 70 वर्षे बाबेलच्या राजांचे दास्य करतील. देवाच्या वचनामध्ये हे भाकीत केलं होतं. भविष्यवाणी म्हणजे दानिएल पुस्तक हे भविष्यवाणीचंच पुस्तक आहे, पण त्याची भविष्यवाणी यिर्मयाच्या पुस्तकामध्ये. म्हणजे यिर्मयाला सांगितलं होतं की 70 वर्ष देवाचे लोक बाबेलच्या राज्यांची किंवा बाबेलच्या राजांची दास्य करतील. म्हणजे थोडक्यात 70 वर्ष गुलामगिरीमध्ये जातील. आणि हे देवाने वारंवार त्याच्या लोकांना सांगितलं होतं. म्हणून म्हटलं की ज्या गोष्टी अगोदर घडलेल्या आहेत त्या गोष्टी परत घडणार आहेत, पण त्या गोष्टी घडत असताना आपली तयारी काय पाहिजे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही आणि मी आज तसं पाहिलं तर गुलामगिरीमध्येच आहोत. कारण की तुमच्याकडे आणि माझ्याकडं सत्ता नाही. अशी सत्ता नाही की आपण एखादी गोष्ट लोकांना सांगू आणि ह्या जगामधले ह्या देशामधले लोक आपलं ऐकतील. पण जे ते जगामधले लोक आहेत त्या गोष्टी जे ते सांगतात त्या गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागतात. म्हणून म्हटलं की जर आपण देवासंती राहिलो तर पूर्ण जग आपल्याकडे आलं असतं. जर आपण देवासंती राहिलो असतो तर पूर्ण जग येऊन आपल्याला म्हणालं असतं की साहेब, तुमच्या ज्या शाळा आहेत, तुमचे जे दवाखाने आहेत, तुमच्या संस्थेमध्ये ज्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी इतक्या आशीर्वादित आहेत की आम्हाला वाटतं की तुम्ही येऊन आमच्या शाळेमध्ये आमच्या व्यवस्थापनामध्ये आम्हाला तुम्ही मदत करावी. लोक आपल्याकडे आले असते. कारण की देवाचे लोक जे आहेत त्यांच्याकडं जर ज्ञान आहे आणि जर देव त्यांच्या संगती आहे त्यांच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, फक्त जर आपण देवाच्या इच्छानुसार चाललो, देवाच्या वचनानुसार चाललो तर पूर्ण जग आपल्याकडं लक्ष देईल. जगातला किंवा असं मी म्हणेन जगामधले जे लोक आहेत त्यांचं पूर्ण लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल. जी व्यवस्था आपण पार पाडत आहोत तीच व्यवस्था त्यांच्या संस्थेमध्ये यावी म्हणून ते लोक आपल्याकडे येतील आणि शिक्षण संपादन करण्याचा प्रयत्न करतील. जर आपण देवाच्या इच्छानुसार चाललो तर. देवाचं वचन म्हणतं की 70 वर्ष गुलामगिरीमध्ये जे लोक गेले, बाबेलच्या 70 वर्षाच्या गुलामगिरीमध्ये जे लोक गेले त्यांना अगोदर सांगण्यात आलं होतं की तुम्ही देवापासून दूर जाऊ नका. यिर्मयाचा 25वा अध्याय आणि 12 वचन. तथापि 70 वर्ष भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खासदारांचा देश यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन असे परमेश्वर म्हणतो. म्हणजे ह्या ठिकाणी आपण वाचत आहोत का? एकदा देव म्हणतो की नबुकदनेस्सर राजा जो माझा सेवक आहे, आणि ह्या ठिकाणी असं देवाचं वचन म्हणतं की तेथील लोक खासदारांचा देश यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ देईन आणि तो देश कायमचा ओसाड करेल. म्हणजे ज्या गोष्टी अगोदर देवानं सांगितल्या त्याच्या विरुद्ध गोष्टी आता देव सांगत आहे. बंधू आणि भगिनींनो, जर आपल्याला धडा शिकवायचा असेल तर देव कधी कधी जगातल्या लोकांचा वापर करतो. कारण की का, जगातल्या लोकांनी जर आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट आपल्याला जास्त बोचते. कल्पना करा की जगातले लोक जर म्हणाले आपल्याला येऊन की अंतःकरण शुद्ध ठेवा, खोटं बोलू नका, खरं बोला, किंवा चोरी करू नका, प्रामाणिकपणे राहा, तर ते आपल्याला जास्त बोचतं. कारण की आपल्याला हे माहित आहे की ही जी सुवार्थ आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण त्यांना सांगायच्या आहेत. आणि म्हणून देव मुद्दाम जगातल्या लोकांचा वापर करतो जेणेकरून आपण त्या गोष्टी प्रामाणिकपणे शिकाव्यात.
पण देवाचं वचन म्हणतं की जगाला त्यावेळेस देव संधी देतो, म्हणतो बघा हे राष्ट्र जे आहे ना हे माझं राष्ट्र आहे, पण ह्या राष्ट्रानं माझ्या विरोधात जाऊन काय केलं हे तुम्ही पाहिलं आहे, म्हणून मी आता तुमचा वापर करून ह्या माझ्या राष्ट्राला धडा शिकवणार आहे. मग आता हे जे विधर्मी राष्ट्र आहे ह्यानं धडा शिकायचा की नाही? शिकायला पाहिजे. या विधर्मी राष्ट्रानं शिकायला पाहिजे होती की हा जो देश आहे हा देवाचा देश आहे आणि ह्या लोकांनी देवाचं ऐकलं नाही म्हणून या गुलामगिरीमध्ये गेलेले आहेत. आपण देवाच्या विरोधात जाऊ नये, आपण प्रायश्चित करूया, आपण आपले जे देव आहेत, जे अन्य देव आहेत त्यांना सोडून या जिवंत देवाकडे लागूया, या जिवंत देवाच्या पाठीमागे लागूया, जेणेकरून आपलं भलं होईल. पण ह्या विधर्मी राष्ट्रानं देखील एवढ्या सर्व गोष्टी पाहून देखील मन वळवलं नाही. म्हणून देव ह्या वचनामध्ये असं म्हणतो, 12व्या वचनामध्ये, तेथील लोक व खासदारांचा देश यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन आणि तो देश कायमचा ओसाड करेन. जर नबुकदनेझर राजा जो विधर्मी आहे, जर त्यानं आणि त्याच्या वंशज जे आहेत त्यांनी देवाच्या इच्छानुसार सर्व गोष्टी पार पाडल्या असत्या, देवाने दिलेला आशीर्वाद जपून ठेवला असता, तर त्यांचं राष्ट्र कायमस्वरूपी राहिलं असतं 70 वर्षापेक्षा जास्त. पार्श्वभूमी फक्त पाहत आहोत, फक्त पार्श्वभूमी. प्रियजन हो, हे देवाचं वचन जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. आता कळालं का की देव विधर्मी लोकांचा वापर करून कधी कधी आपल्याला खाली का दबवण्यात येतं? कारण की आपण देवासंगती नाही. कधी कधी आपण पैशाला देवापेक्षा जास्त महत्व देतो, नोकरीला देवापेक्षा जास्त महत्व देतो, कधी कधी शिक्षणाला देवाच्या पेक्षा जास्त महत्व देतो, कधी कधी लोकांना देवाच्या पेक्षा जास्त महत्व देतो, कधी कधी मंडळीतील लोकांना देवापेक्षा जास्त महत्व देतो. या सर्व गोष्टी महत्वाच्या, पण देवापेक्षा महत्वाच्या नाहीत. आणि ज्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की 70 वर्ष पूर्ण झाल्यावर, या ठिकाणी लिहिलेलं आहे, तथापि 70 वर्ष भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा येथील लोक व खासदारांच्या देश यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन. म्हणजे एवढं शिकवलं असताना देखील जर ते विधर्मी लोक माझ्या देवाच्या लोकांकडून शिकत नाहीत, माझ्या लोकांच्या देवावर, माझ्या लोकांवरती जे अरिष्ट आलं त्यातून जर बाकीचे राष्ट्र शिकत नाहीत, तर त्यांचा मी समूळ नाश करेन. जे त्याचे लोक आहेत त्यांना तो त्याच्याकडे परत घेऊन येईल. बंधू आणि भगिनींनो, आपण खूप वेळेस पाहिलेलं आहे की ज्यावेळेस लहान लेकरू आईला त्रास देतं त्यावेळेस काही वेळ ती जी आई आहे ते सहन करते, स्मित मुखाने सहन करते. मग नंतर त्याला थोडीशी शांत बसवण्याचा त्याला प्रयत्न करते. मग त्याच्यानंतर ते लेकरू काही ऐकत नाही. मग आई कधी कधी काय करते, त्याला रागवते. आणि तरी देखील काय काय वेळेस ते लेकरू ज्यावेळेस ऐकत नाही त्यावेळेस रागानं त्या लेकराला असं दूर ढकलते किंवा त्याला थोडं शासन देते. आणि ते लेकरू ज्यावेळेस रडायला लागलं किंवा ज्या गोष्टी त्या लेकराला शिकायच्या त्या शिकून झाल्या की लगेच ती आई काय करते, त्या लेकराला जवळ करते. ज्यावेळेस कळतं की ते लेकरू रडत आहे, त्या लेकराला त्याची चूक कळाली आहे, त्यावेळेस पिता किंवा आई जी आहे ते त्या लेकराला जवळ करते. जर आपण पापी असून जर आपल्याला एवढं कळतं, तर जो देव पवित्र आहे त्याला किती कळत असेल. ज्यानं कधी पाप केलं नाही, ज्यानं आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी माझ्यासाठी दिला, त्याला किती कळवळा वाटत असेल की माझ्या लोकांनी लवकर शिकावं, माझ्या लेकरांनी लवकर जाणून घ्यावं, माझ्या लेकरांनी, माझ्या सेवकांनी हे जे वचन आहे याच्यातून लवकर शिकावं, जेणेकरून जे शासन मी त्यांना दिलेलं आहे ते लवकर संपून मी त्यांना लवकर घेऊन येईन. मी खूप वेळेस असं ऐकलं की जे लहान लेकरं घरामध्ये व्यवस्थित वागत नाहीत त्यांचे आई वडील त्यांना वसतिगृहामध्ये पाठवतात, जेणेकरून तो मुलगा जो आहे, मुलगी जी आहे ते स्वावलंबी होतील, ते स्वतःच्या
म्हणजे थोडक्यात देवावरतीच अवलंबून पण स्वतःच्या स्वतः सर्व गोष्टी करतील. आणि ज्या वेळेस त्या गोष्टी करतील त्यावेळेस मग आई वडील विचार करतात की आता वसतिगृहातून आपण त्याला परत आणूया. बंधू आणि भगिनींनो, एक मुद्दा मला महत्वाचा ह्या ठिकाणी मांडायचा आहे आणि तो म्हणजे देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देव आपला वापर जगासाठी करतो. जसा जगाचा वापर आपल्याला धडा शिकवण्यासाठी करतो त्यावेळेस देव त्या लोकांना देखील सांगत असतो की बघा, मी जिवंत देव आहे, मी न्यायी आणि कृपाशील आणि कृपावान असा देव आहे. जर मी माझ्या लोकांसंती असं करू शकतो तर तुमच्या संती म्हणजे विधर्मी लोक हो, तुमच्या संती देखील मी असं करू शकतो, असं देव त्यांना देखील सांगत असतो. बंधू आणि भगिनींनो, आपण मराठीमध्ये एक म्हण म्हणतो, एका दगडात दोन पक्षी. पण ह्या ठिकाणी जरी गुलामगिरी असली तर त्या गुलामगिरीतून आपण खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत. आता कळालं का की दानिएल 1 मध्ये देवाचं वचन आपल्याला असं सांगतं की दानिएल आणि त्याचे जे लोक आहेत ते गुलामगिरीमध्ये का गेले. दानिएलचा पहिला अध्याय 2 वचन, प्रभूने यहुदाचा राजा योआयाकीम ह्याला त्याच्या हाती दिले. म्हणजे देवाने स्वतः नबुकदनेझराच्या हातात कोणाला दिले, त्याच्या राजाला, यरुशलेमच्या राजाला घेतलं आणि विधर्मी राजाच्या हातात दिलं. कसं वाटलं असेल देवाला. जे पूर्ण जग ह्या यरुशलेमाला बघत आहे, म्हणत आहे की हे लोक म्हणतात की ह्याचा जो देव आहे, ह्यांचा देव जिवंत आहे, बघू ह्यांचा देव काय करतो. पण ह्या देवाचे लोक ज्यावेळेस दूर गेले त्यावेळेस देवाला दुसरा पर्याय राहिला नाही. जर दुसरा पर्याय असता तर देवाने तो देखील अवलंबला असता, पण पर्याय नाही म्हणून देवाने काय केलं, राजाला व त्याच्या लोकांना विधर्मी राजाच्या हातात दिलं. या ठिकाणी लिहिलेलं आहे दानिएल याचा पहिला अध्याय 2 वचन, त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली. त्याने ती शिनार देशात आपल्या दैवताच्या घरी नेली व आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली. म्हणजे ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस लोक गुलामगिरीमध्ये जातात त्यांच्या संती देवाच्या सर्व गोष्टी देखील गुलामगिरीमध्ये जातात. म्हणजे गुलामगिरीमध्ये किंवा दास्यत्व म्हणजे मध्ये ज्यावेळेस देवाचे लोक गेले त्यावेळेस त्या राजानं फक्त ह्या राजाला, देवाच्या राजाला किंवा त्याच्या लोकांना फक्त घेऊन गेला नाही, तो मंदिरामध्ये जाऊन देखील त्यानं काय केलं, जे पवित्र पात्र आहेत ते घेऊन तो त्याच्या देवाच्या मंदिरात जाऊन त्यानं त्या गोष्टी ठेवल्या. म्हणजे ह्या ठिकाणी काय पाहत आहोत, म्हणजे पूर्ण जगासाठी काय की विधर्मी राजाचा जो देव आहे तो जिवंत देवापेक्षा जास्त श्रेष्ठ, असंच दिसतं. म्हणजे थोडक्यात देवाचं नाव जे आहे ते कमी कोण करतं. जर देवाला त्रास कोणापासून होत असेल तर त्याच्या स्वतःच्या लोकांपासून, विधर्मी लोकांपासून नाही. जर देवाचा अपमान कोण जास्त करत असेल तर देवाचेच लोक, बाकी कोणी नाही. जर बाकीच्या लोकांनी देवाचा अपमान केला तर देव मिस्र देशासारखा त्यांचा नैनाट करू शकतो. पण देवाचे लोक ज्यावेळेस देवाचा अपमान करतात त्यावेळेस त्याला त्या सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात, रडावं लागतं, 70 वर्ष रडावं लागतं. आणि मग त्यांना तो परत घेऊन येतो आणि म्हणतो, आता शिकलास का. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की थोड्या काळापुरतं त्या राष्ट्रांमध्ये अशी बातमी पसरली की विधर्मी राजाचा जो देव आहे तो जिवंत देवापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण की का, ह्या विधर्मी राजानं जिवंत देवाच्या मंदिरामध्ये जाऊन पात्र घेतलेली आहेत, पवित्र पात्र उचलून ते त्यानं त्याच्या देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेले आहेत. दानिएलचा पहिला अध्याय आणि 3 वचन, राजाने आपल्या खोजांचा नायक अश्पनाज याला आज्ञा दिली की इस्रायली राजकुलांपैकी व सरदार घराण्यांपैकी, 4 वचन दानिएल 1:4, अव्यंग म्हणजे ज्यांच्यामध्ये
कोणत्याही प्रकारचं व्यंग नाही. सुरूप, सर्व व्यवहारात दक्ष, ज्ञान संपन्न, विद्या पारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खासद्यांची विद्या व भाषा शिकवावी. म्हणजे राजानं लगेच हुकूम सोडला की जे लोक मी गुलाम म्हणून आणलेले आहेत त्यामध्ये असे लोक शोधून आणा. कशा प्रकारचे लोक? जे अगोदरच म्हणजे गुलामगिरीमध्ये यायच्या अगोदरच स्वरूप असे असतील, सुरूप असे असतील, अव्यंग असे असतील, व्यवहारात दक्ष असे असतील. म्हणजे त्यांना व्यावहारिक ज्ञान आहे, ते ज्ञान संपन्न असतील, विद्या पारंगत असतील. कारण की ह्या नबुकदनेस्सर राजाला माहित होतं की देवाच्या राज्यामध्ये जर लोक आहेत तर ते अव्यंग असतील, सुरूप असतील, व्यवहारामध्ये दक्ष, ज्ञान संपन्न आणि विद्या पारंगत नक्कीच असतील. बंधू आणि भगिनींनो, जर जगाला कोणत्या लोकांची गरज आहे तर देवाच्या लोकांची गरज आहे. कारण की देवाच्या लोकांमध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत. पण महत्वाचा लाखो रुपयांचा प्रश्न की तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत का? विद्या म्हणजे काय? शिक्षण. भाषा म्हणजे काय? ज्यावेळेस आपण एखादी भाषा बोलतो त्यावेळेस आपले विचार देखील बदलतात. तर देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जे लोक यरुशलेम मधून गुलामगिरीमध्ये गेले त्यामधून हा राजा म्हणतो की चांगले लोक निवडा, चांगले लोक निवडा आणि त्यांना खासद्यांची म्हणजे बाबिलोनची भाषा जी आहे, जे शिक्षण आहे ते शिकवा. दानिएलचा 1 अध्याय आणि 5 वचन. राजा खात असे त्या मिष्टान्नातून व पीत असे त्या द्राक्ष रसातून त्यांचे नित्य खाणेपिणे चालून 3 वर्षापर्यंत त्यांचे संगोपन व्हावे. 3 वर्ष. 3 वर्ष जर त्या लोकांना राजाचं जेवण दिलं, 3 वर्ष जर त्यांना बाबिलोनची विद्या किंवा शिक्षण दिलं आणि त्यांची भाषा सांगितली शिकायला, तर 3 वर्षानंतर तो माणूस कोण होता, काय होता हे पूर्णपणे नष्ट होऊन जातं. त्याचा परिचय पूर्णपणे नष्ट होऊन जातो आणि तो बाबेल सारखा होतो किंवा खासद्यांसारखा होतो, बाबेलच्या लोकांसारखा होतो. किती वर्षात? 3 वर्षात. या राजाला व्यवस्थित माहित आहे की कोणताही मनुष्य बाबेलमध्ये आला, 3 वर्ष जर त्यानं ज्या गोष्टी बाबेलमध्ये केल्या जातात त्या जर केल्या तर तो बाबेलोनचा व्यक्ती झाला, मग तो कोणी असू दे. मी असं ऐकलंय बरं का, माहित नाही, मी असं ऐकलंय की रोमन कॅथलिक मंडळी म्हणते तुम्ही मला तुमची लेकरं 5 ते 6 वर्षासाठी द्या आणि मी आश्वासन देऊन तुम्हाला सांगतो की ते लेकरू तुमचं परत आयुष्यात कधीच होणार नाही. परत एकदा, मी असं ऐकलं की रोमन कॅथलिक मंडळीमध्ये असं म्हटलं जातं की तुम्ही तुमचं लेकरू मला द्या, म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीला द्या 5 ते 6 वर्षासाठी आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की 6 वर्षानंतर ते लेकरू तुमचं आयुष्यात कधीच होणार नाही, ते कायमस्वरूपी रोमन कॅथलिकच राहील. इतकी ताकद आहे सैतान आणि सैतानाच्या कार्यामध्ये. म्हणून देवाचं वचन म्हणतं की गुलामगिरीमध्ये जायच्या अगोदरच हे जे तरुण ज्याच्याविषयी आपण शिकणार आहोत, हे जे देवाचे लोक ज्याच्याविषयी आपण शिकणार आहोत, त्यांची तयारी देवाने यरुशलेम मध्येच केली. 1 वर्ष नाही, लहानपणापासून. आणि म्हणून ज्या गोष्टी देवाने त्यांना यरुशलेम मध्ये शिकवल्या त्या गोष्टी ते बाबेलमध्ये देखील पार पाडत असताना आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढचं वचन दानिएलचा 1 अध्याय आणि 5वं वचन असं लिहिलेलं आहे, ही मुदत संपल्यावर त्यांनी राजाच्या हुजुरास यावे अशी राजाने आज्ञा दिली. म्हणजे चांगल्यातल्या चांगल्या लोकांना तुम्ही गोळा करा. 3 वर्ष ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या गोष्टी करायच्या, म्हणजे खासद्यांची भाषा, खासद्यांची विद्या आणि खासद्यांचं जेवण म्हणजे राजाचं जेवण त्यांना द्यायचं आणि त्याच्यानंतर ते राज दरबारामध्ये माझ्यासोबत उभे राहण्यास ते तयार असते. दानिएलचा 1 अध्याय आणि 6वं वचन. या तरुण मंडळीत यहुदा वंशातील दानिएल
हननाया, मिशेल व अजराया हे होते. देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय की ह्या तरुणांमध्ये, ह्या गुलामगिरीमध्ये 4 लोकांविषयी नमूद केलेलं आहे. बाकीचे लोक नव्हते का? बाकीचे लोक देखील होते, पण ते प्रामाणिक असतील तर त्या लोकांचा ह्या ठिकाणी समावेश केला जाईल. पण ह्या ठिकाणी 4 लोकांचा समावेश केलेला आहे जे लोक प्रामाणिक होते. म्हणजे यरुशलेम मध्ये देखील प्रामाणिक होते आणि या ठिकाणी देखील ते प्रामाणिक ठरले. दानिएलचा 1 अध्याय 7वं वचन. खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली. दानिएलास बेल्शझर, हननायास शद्रक, मिशायालास मेशक व अजरायास अबेदनिगो अशी नावे दिली. म्हणजे थोडक्यात जसं आपण शिकलो की दानिएल या शब्दाचा अर्थ परमेश्वर माझा न्यायकर्ता आहे, परमेश्वर माझा न्यायाधीश आहे, हे जे नाव दानिएलाला यरुशलेममध्ये देण्यात आलं ते नाव नबुकदनेझरच्या लोकांनी बदलण्याचा निर्धार केला किंवा निश्चय केला आणि त्याचं नाव बदललं. त्याचं नाव काय आहे? बेल्शझर असं ठेवलं. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये जर एखाद्या व्यक्तीला देव नाव देतो तर त्याच्या पाठीमागे एक मोठा अर्थ असतो. आता या ठिकाणी आपण दानिएल या शब्दाचा अर्थ पाहत आहोत की परमेश्वर माझा न्यायाधीश आहे. म्हणजे ज्या वेळेस लोकांनी दानिएल असं त्याला पुकारलं किंवा दानिएल असं त्याच्या नावाने त्याला हाक मारली, त्यावेळेस त्यांना कळालं की परमेश्वर त्यांचा न्यायाधीश आहे. ज्या वेळेस ते म्हणाले दानिएल आलास का, दानिएल बस, दानिएल उठ, दानिएल जेवलास का, दानिएल तू कुठे चाललास, परमेश्वर माझा न्यायाधीश आहे, ये, परमेश्वर माझा न्यायाधीश आहे, बस, परमेश्वर माझा न्यायाधीश आहे, जेवण जेव, परमेश्वर माझा न्यायाधीश आहे, तू कुठे चाललेला आहेस. प्रत्येक वेळेस त्यांना जाणवलं की परमेश्वर त्यांचा न्याय करता आहे. 70 वर्ष दानिएलाला माहित होतं की परमेश्वर न्यायी आहे आणि जर परमेश्वर म्हणतो की 70 वर्ष तो आम्हाला शासन करेल, आम्हाला शिक्षण देईल, तर 70 वर्षानंतर जसं आई लहान लेकराला जवळ करते तसंच माझा देव न्यायाने, तो न्यायाधीश आहे, तो मला परत माझ्या लोकांमध्ये जाण्यास मदत करेल. म्हणून जरी दानिएलाला त्याचं नाव बदलण्यात आलं तरी देखील दानिएल स्वतःला कधीही बेल्शाझर म्हटलं नाही. उदाहरण, दानिएलचा 8वा अध्याय आणि 1 वचन. दानिएल स्वतःला कधीही बेल्शाझर असं म्हणाला नाही. लोक त्याला म्हणाले, त्याच्याविषयी तो काही करू शकत नाही. पण या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं दानिएल 8:1 मध्ये, मी जो दानिएल त्यास मला प्रथम दृष्टांत झाला होता, त्यानंतर बेल्शाझर राजाच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी मला पुन्हा दृष्टांत झाला. दानिएल काय म्हणतो? मी जो दानिएल. तो म्हणू शकला असता मी जो बेल्शाझर? नाही. दानिएल म्हणाला, तुम्ही मला कितीही नावे ठेवा, कोणतंही नाव द्या, मी दानिएल. दानिएलचा 9वा अध्याय 2रं वचन. आणखीन एक ठिकाणी आपण पाहत आहोत की दानिएल त्याचं नाव जे आहे, मूळ नाव जे आहे, ते मूळ नाव स्वतःकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे दानिएल 9:2 मध्ये, मी दानिएल शास्त्र ग्रंथावरून समजलो की मी दानिएल. बंधू आणि भगिनींनो, जर सैतानाला तुमचं अस्तित्व बदलायचं असेल, तुमचा जो परिचय आहे तो परिचय बदलायचा असेल, तर सैतान काय करेल त्याच गोष्टी इथं केलेल्या आहेत. जर सैतानाच्या हाताखाली आपण जर गेलो तर सैतान कोणकोणत्या गोष्टी बदलेल त्याविषयी आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपल्या परिचयामध्ये आपली जी जीवनशैली आहे, आपण जसं जगत आहोत त्याप्रमाणे आपल्याला 7th डे ऍडव्हेंटिस्ट म्हणून नाव देण्यात आलेलं आहे.
म्हणजे थोडक्यात आपल्याला लोक जरी म्हटले की हे शाबात पाळणारे लोक आहेत आणि शाबाताविषयी यांच्याशिवाय यांना दुसरं काही माहीत नाही आणि हे फक्त आज्ञाविषयीच बोलतात आणि यांच्यामध्ये प्रेमच नाही आणि प्रीती श्रेष्ठ आहे हे यांना माहीतच नाही, या सर्व गोष्टी जरी लोक बोलत असले तर आपण आपलं नाव जे आहे ते कदापि सोडायचं नाही. सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो जी मी लहानपणी माझ्या आईनं मला सांगितली होती. एक व्यक्ती होता आणि त्याचा कान जो होता तो थोडा दुभांगला होता, म्हणजे थोडक्यात फाटल्यासारखा होता आणि म्हणून खूप लोक त्याला चिडवायचे. कान फाट्या, कान दुभांगलेला, कान फाट्या असं चिडवायचे. म्हणून हा व्यक्ती एक वेळेस कंटाळून तो म्हणाला की मी एक मेजवानी लोकांना देणार आणि त्या मेजवानीमध्ये मी सर्व लोकांना जाहीर करणार की आजपासून तुम्ही माझं नाव जे आहे ते कानफाट्या न बोलता माझं मूळ नाव जे आहे ते मूळ नावानं तुम्ही मला संबोधित करायचं. आणि म्हणून तो काय करतो, एक मेजवानी ठरवतो. मेजवानीमध्ये लोक जातात, मेजवानीमध्ये लोक जेवतात. त्यावेळेस हा माणूस म्हणतो की आजपासून तुम्ही मला कधीच कान दुभांगलेला किंवा कान फाट्या असं म्हणायचं नाही. आणि लोक म्हणतात ठीक आहे, बरं आहे, ओके. आणि मग ज्यावेळेस लोक जेवण जेवून मेजवानी करून ज्यावेळेस आपल्या घरी जात असतात त्यावेळेस दुसरे लोक त्यांना विचारतात, अरे कुठून आलास? ते लोक म्हणाले कानफाट्याच्या घरी जेवायला गेलो होतो. बंधू आणि भगिनींनो, जग आपल्याला काही म्हणू दे, आपलं जे नाव आहे, आपली जी प्रचिती आहे, आपला जो परिचय आहे तो आपण कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. या ठिकाणी दानिएल याचा पहिला अध्याय 8वं वचन, दानिएल याचा पहिला अध्याय आणि 8वं वचन. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, राजा खात असे ते मिष्ट अन्न व पीत असे तो द्राक्षरस यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्चय केला. म्हणून त्याने खोज्यांच्या सरदाराला विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की नाव बदललं. लोक दानिएल, हननाया, मिशायल आणि अजराया त्यांचं नाव बेलशाझर, शद्रक, मेशक, अबेदनिगो असं जरी ठेवलं असलं तरी देखील देवाचं वचन म्हणतं की काही गोष्टी त्या चौघांच्या हातामध्ये होत्या, त्या गोष्टी त्यांनी त्या सोडल्या नाहीत. कोणती गोष्ट? देवाचं वचन म्हणतं की त्यांना 3 वर्ष कोणतं जेवण जेवायचं होतं? राजाचं जेवण जेवायचं होतं. या ठिकाणी दानिएल म्हणत आहे की राजाचं जेवण जर आम्ही जेवलो तर आम्हाला विटाळी होईल, म्हणजे थोडक्यात आम्ही अशुद्ध असे होऊ. दानिएल या ठिकाणी म्हणत आहे की मी गुलामगिरीमध्ये आहे, बरोबर आहे, पण गुलामगिरीमध्ये जरी असलो तरी देखील मी या राजाने ज्या गोष्टी खायला सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी मी खाणार नाही. तो त्या ठिकाणी मुभा देऊ शकला असता, तो म्हणू शकला असता की मी गुलामगिरीमध्ये आहे, मी माझी स्वतःची इच्छा बाळगू शकत नाही. यरुशलेममध्ये असतो तर मी माझं जेवण जेवलो असतो. बंधू आणि भगिनींनो, किती वेळेस आपण देवाच्या इच्छानुसार जे जेवण नाही ते जेवण जेवून मुभा सांगितलेली आहे की दुसरं जेवणच नव्हतं, किंवा आग्रह करण्यात आला, किंवा जर मी ते जेवण जेवलो नाही तर लोकांना काय वाटेल, नाहीतर ते जेवण जे माझ्यासमोर वाढलेलं आहे ते जेवण जरी देवाच्या वचनानुसार योग्य नसेल तर मला माझं नातं जे लोकांसंगती आहे ते जोडून ठेवलंच पाहिजे. सर्व गोष्टी ज्या ह्या आहेत त्या सर्व गोष्टी दानिएल ह्या ठिकाणी देऊ शकला असता, पण देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की त्यानं निश्चय केला, म्हणजे थोडक्यात त्यानं त्याच्या विचारावरती शिक्कामोर्तब केलं की राजाचं जे जेवण आहे ते राजाचं जेवण मी जेवणार नाही. बंधू आणि भगिनींनो,
देव वरून पाहत आहे. कोण त्याचा व्यक्ती आहे आणि कोण त्याचा व्यक्ती नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला समोर आणलं जातं. प्रत्येक व्यक्तीला समोर आणलं जातं आणि देव त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, हा व्यक्ती ना काही वचनानुसार चालतो, काही वचनानुसार चालत नाही, हा माझा व्यक्ती नाही. हा व्यक्ती जवळपास 90% माझ्या इच्छानुसार चालतो, माझ्या नावाची प्रचिती करतो, पूर्ण जगामध्ये सुवार्ता गाजवतो, पण हा 10% माझ्या इच्छानुसार चालत नाही, तो माझा व्यक्ती नाही. अशातला भाग नाही की देव त्या व्यक्तीला सोडतो. अशातला भाग नाही की त्याचं सार्वकालिक जीवन देव नाहीसं करतो. असं करत नाही. पण देव म्हणतो की जे माझ्या इच्छानुसार चालतात ते लोक माझे आहेत. प्रियजन हो, जर एखाद्या व्यक्तीचा परिचय पूर्णपणे बदलायचा असेल ना, तर त्याची भाषा बदला, त्याचं शिक्षण बदला, त्याचा पोशाख बदला आणि त्याचं जेवण बदला. तो पूर्णपणे व्यक्ती बदलला जाईल. थोडा आपण विचार करूया. कर्नाटकातला जो माणूस आहे किंवा कोणत्याही राज्यातला जो माणूस आहे तो आपल्यापेक्षा वेगळा कसं काय? त्याचं जेवण वेगळं, त्याचं शिक्षण म्हणजे त्याची विचारसरणी वेगळी आणि त्याची भाषा वेगळी. जरी तो माणूस आपल्यासारखा दिसत असला तरी देखील आपण त्याला काय म्हणतो? हा, नाही, तो कन्नड भाषिक माणूस आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की सैतानाला बरोबर माहित आहे की दानियल, हननाया, मिशाएल आणि अझराया यांचं जो परिचय आहे, यांची जी प्रचिती आहे ती जर पूर्णपणे बदलायची तर ह्या 3-4 गोष्टी बदलल्या की पूर्णपणे मनुष्य बदलला. म्हणून सैतान आज देखील तुम्हाला आणि मला या 4 गोष्टींद्वारे जो आपण देवाचे सेवक आहोत ते सेवकपणा सोडून किंवा ती देवाची सेवा सोडून आपण दुसरं काहीतरी करावं म्हणून सैतान काय करतो? ह्या 4 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. शिक्षण चुकीचं नाही, पण देवाच्या वचनानुसार ते शिक्षण पाहिजे. भाषा शिकणं चुकीचं नाही, पण ती भाषा देवाच्या वचनानुसार पाहिजे. जेवण जेवणं चुकीचं नाही, पण देवाच्या वचनानुसार आपण जेवलं पाहिजे. प्रियजन हो, आजचा हा जो संदेश आहे ज्याचं शीर्षक आहे दानियेलाचे तत्व, याचा आज आपण पहिला भाग पाहत आहोत. आजचा हा 3रा संदेश आहे ज्याचं शीर्षक आहे दानियेलाचे तत्व भाग 1. आणि माझी अशी इच्छा आहे की याच्याविषयी आपण जास्त शिकावं आणि जास्त जाणून घ्यावं, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून येईल आणि त्याद्वारे आपण सार्वकालिक जीवनाची वाटचाल करू. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आमेन. प्रियजन हो, आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील सेनाधीश परमेश्वरा, उपकार मानतो आजच्या वचनाबद्दल, विनंती करत आहोत परमेश्वरा, असंच आम्ही या वचनामध्ये रुजावं, ते वचन आमच्या आयुष्यामध्ये फलद्रूप व्हावं, त्याच्याद्वारे परमेश्वर आमचं आयुष्य आणि आमचं अंतकरण बदलावं असं होऊ दे. सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हाती सोपवून देत आहोत. येणाऱ्या काळामध्ये देखील तो आम्हाला तुझं वचन आत्मसात करण्यासाठी, ते समजण्यासाठी आणि त्यानुसार चालण्यासाठी सहाय्य मदत कर. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.